प्रियानीज ब्लॉगमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। तर आज मी तुम्हाला घेऊन आली आहे विजासन बौद्ध लेणी भद्रावती इथे। ही लेणी सुमारे 2000 वर्ष जुनी आहे असे मानले जाते। या लेण्यांची निर्मिती सातवाहन साम्राज्याच्या काळात झाली होती। विशेषतः राजा यज्ञ आणि सतकर्णी यांच्या काळात यांचा विकास झाला असे मानले जाते। या काळात विदर्भात बौद्ध धर्माचा मोठा प्रसार झाला होता आणि ही लेणी त्याचे महत्त्वाचे पुरावे आहेत। ही लेणी डोंगरात खोदून तयार करण्यात आली आहे। मुख्य गुहा सुमारे 21 मीटर लांब आहे। गुहेच्या शेवटी भगवान बुद्धांची मोठी पद्मासनातील मूर्ती आहे। आतमध्ये लांब बोगदे, आजूबाजूला गॅलऱ्या आणि भिंतीवर धार्मिक कोरीव काम आहे। या रचनेतून प्राचीन भारतीय शिल्पकलेचे उत्कृष्ट उदाहरण दिसते। ही लेणी बौद्ध भिक्षूकरिता ध्यान आणि निवासासाठी वापरली जात होती। येथे ध्यान साधना, बौद्ध धर्माचा प्रचार, धार्मिक शिक्षण होत असे। त्यामुळे हे स्थान या काळातील एक महत्त्वाचे धर्मकेंद्र होते। हे विदर्भातील सर्वात मोठे बौद्ध लेणी संकुल मानले जाते। येथे शिलालेख आणि प्राचीन अवशेषही सापडले आहे। भद्रावती हे स्वतः एक प्राचीन शहर आहे। मौर्य, शुंग, सातवाहन, वाकाटक अशा येथे राजवंशांनी येथे राज्य केले। त्यामुळे हे ठिकाण ऐतिहासिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या खूप समृद्ध आहे। काही भाग खराब झाला आहे आणि कोरीव काम झिजलेले आहे। काही लेणी काळाच्या ओघात नष्ट किंवा दुर्लक्षित झाली, तरी हे ठिकाण अजूनही संशोधक आणि पर्यटकांसाठी महत्त्वाचे आहे। 2000 वर्षांहून जुनी बौद्ध लेणी आहे। विदर्भातील सर्वात मोठे बौद्ध स्थळ आहे। प्राचीन शिल्पकलेचा उत्कृष्ट नमुना आहे। बुद्ध मूर्ती आणि बोगद्याची अनोखी रचना इथे बघायला मिळते। भद्रावतीतील विजासन लेणी म्हणजे प्राचीन भारतातील बौद्ध धर्म, कला आणि वास्तुकलेचा जिवंत पुरावा आहे। विदर्भाच्या शांत घनदाट डोंगरामध्ये लपलेलं आहे एक अद्भुत ऐतिहासिक दालन, जिथे प्रत्येक दगड, प्रत्येक भिंत सुमारे 2000 वर्षापूर्वीची कहाणी सांगते। हे विजासन टेकडीवरील प्राचीन बौद्ध लेणी सातवाहन साम्राज्याच्या काळात घडलेली ही लेणी त्या काळातील बौद्ध धर्माच्या वैभवाची साक्ष देतात। डोंगराच्या कठीण खडकात कोरलेली ही भव्य गुहा ही मानवी कौशल्य आणि श्रद्धेचे एक अद्वितीय उदाहरण आहे। या लेण्यामध्ये प्रवेश करताच एक गूढ शांतता जाणवते, जणू काही काळ थांबून गेला आहे। गुहेच्या आत खोलवर भगवान बुद्धांची पद्मासनातील भव्य मूर्ती ध्यान आणि शांतीचं प्रतीक म्हणून आजही उभी आहे। ही केवळ लेणी नाही तर एक प्राचीन विद्यापीठ, एक आध्यात्मिक केंद्र होते। काळाच्या ओघात या लेण्यांनी अनेक बदल पाहिले, वैभवापासून दुर्लक्षापर्यंतचा प्रवास, पण आजही या भिंतीमध्ये दडलेली इतिहासाची ताकद प्रत्येक पाहणाऱ्याला स्तब्ध करून टाकते। जर तुम्ही इतिहासप्रेमी असाल किंवा शांततेच्या शोधात असाल तर विजासन लेणी तुमच्यासाठी एक अविस्मरणीय अनुभव ठरतील। ही फक्त एक जागा नाही तर आपल्या संस्कृतीचा, आपल्या इतिहासाचा एक जिवंत वारसा आहे। तर आजची माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। ऑल प्रेस करायला विसरू नका, म्हणजे माझे येणारे प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळेल। चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये।